स्ट्रायकरवरती प्रभाकर जोगी यांना पाहतायत, नॉन स्ट्रायकरवरून प्रकाश पाटील यांना पाहतायत आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते महेश पाटील यांनाही वाढदिवसाच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. रॉयल ग्रुप स्टँड देखील आपण पाहतात तर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल जर आपण पाहिला तर थोडासा मध्ये इन होणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल मैदानावरती हाताळला गेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता ही मैदानावरती येत असताना पाहायला मिळते. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती हाताळला गेला. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव हाताळले गेलेत आणि आता थोडासा हवेचा फ्लो जो आहे ना तो हवेचा फ्लोही सुरू होतोय. म्हणजे सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचं मैदान आहे ना ते 3 सत्रामध्ये असलेलं मैदान आहे. एक सकाळचं सत्र 10 ते 12चं थोडंसं हवेचा फ्लो कमी असतो, पण 12 ते 4 मध्ये हवा असते आणि तिथे मग तुम्हाला बॅटिंग करताना मग तिथे तुमच्या बॅटमधून रन हे मोठ्या फटक्यामध्येच तुम्हाला टेक्निकली मारायचे असतात. पण सध्याच्या घडीला मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न करतात संदीप म्हात्रे. टिवरी मास्टरचा संघ आपला वसई विभागातील एक संघ म्हणून ओळख आहे. फटका चांगला खेळलाय. मिडल ऑफ द बॅट चेंडूला खेळला गेलाय. चेंडू सीमारेषेच्या लगत जातोय. 1 रन त्या ठिकाणी मात्र घेतली गेला. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या रनचा प्रयत्न मैदानावरती केला जातो. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु 2 धाबा आहेत त्या 2 धाबा आता कंप्लीट केल्या गेल्या. कॉमेंट्री बॉक्समध्ये घनश्यामजी भोईर सर आमच्यासोबत जॉईंट आहेत. पहिल्या जवळपास आपण पाहिलं तर 3 बॉलवरती रनच नाही आल्या, पण त्यानंतरच्या चौथ्या बॉलवरती आपण पाहिलं तर डबलने सुरुवात केल्यात. ही सुरुवात घनश्यामजी खूप महत्वाची असते. नक्कीच, कारण बॅट आणि चेंडूवर संपर्क होणं गरजेचं आहे. कारण पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि चांगला बेसिस उभा करणं गरजेचं आहे श्री सत्यनारायण कोपरी या संघाला. सध्या तरी आपण पुन्हा एकदा डॉट बॉल हाताळताना पाहायला भेटतोय गोलंदाज, आणि सध्या तरी जो पराक्रम आहे गोलंदाजाचा एक चांगला पराक्रम पाहायला भेटतो. कारण 2 धावा खर्च केल्यात, 5 चेंडू हाताळलेत आणि संदीप म्हात्रे याचं कौतुक करावं लागेल टिवरी मास्टर संघाकडनं. यस डेफिनेटली. आणि 2 गोष्टीचे आपण वर्णनही केलं. संदीप म्हात्रे थोडेसे फिरकीपटू आहेत, म्हणजे बॉलला थोडंसं बाहेरच्या दिशेने घेऊन जात आहेत, हेही त्यांचं विशेष आहे. मोठा बटका करण्याचा प्रयत्न, परंतु ते तितकंसं प्रभाकर जोगी यांची बॅटिंग जर पाहिली ना, मागच्या झालेल्या एका कासारवडीच्या स्पर्धेमध्ये एक फुटवर्क चांगला होता. थोडंसं डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न करत होते, पण इथे थोडंसं जर आपण पाहिलं तर जागेवरून खडे खडे स्ट्रोक देण्याचा प्रयत्न करतायत. कदापि घनश्यामजी तिथे थोडासा कुठेतरी जो फायदा आहे ना तो फायदा गोलंदाज घेण्याचा प्रयत्न करतायत. 1 षटकाचा खेळ संपलाय. पहिलं षटक सफल षटक पाहायला मिळत आहे. फक्त आणि फक्त 2 धावा ह्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि मैदानावर येऊयात. उपस्थित आहेत, या संपूर्ण मॅचेसचा आनंद घेत आहेत. प्रत्येकाला आवडणारा खेळ जर कुठला असेल तर सध्याच्या घडीला क्रिकेटचा खेळ आहे. क्रेज भरपूर वाढलेली आहे क्रिकेटची आणि उन्हा ताणामध्ये आपण जातो, एखाद्या ठिकाणी स्पर्धा खेळत असतो. का तर क्रिकेटची आवड ही आपल्याला निर्माण होत असताना पाहायला मिळतं. म्हणून तर आपण क्रिकेटच्या खेळासाठी कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता सुरुवातीला मी मैदानावरती जातोय, माझ्या हातामध्ये बॅट घेतोय, हे देखील सुरुवातीच्या कालावधीमध्ये महत्त्वाचं असतं. गोलंदाजी मार्क्सवरती षटक क्रमांक 2 घेऊन भूपेंद्र मात्र दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. भूपेंद्र भोईर याही नावाची चर्चा सातत्याने राहिल्या टिवरीच्या परिसरामधून. नेहमी स्पर्धा पाहत असतो आपण हनुमान मास्टर्स टिवरी यांच्या माध्यमातून. भूपेंद्र ओहो, फटका खेळलाय प्रकाश पाटील यांनी, हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी असेल का तर नाही आहे. 1 बाउन्सने बॉलला मात्र त्या ठिकाणी कव्हर केलं जाईल. तोपर्यंत धावा येतात 2. तिसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती होईल का? नाही, थांबवलं. यू वेट म्हणून म्हटलं गेलंय. 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 4 धावा पाहायला मिळत आहेत. नक्कीच, खूप चांगल्या पद्धतीचा फटका होता प्रकाशदा पाटील यांचा. कारण यावेळी बॉलच्या रेषेमध्ये आले होते, ऑनसाईडचं क्षेत्र निवडलं होतं, पण जी ताकद हवी होती ती ताकद नाही. पण इथून धावा येणंही गरजेचं आहे. सध्या गोलंदाज आपण भूपेंद्र याच्यावरती 2 धावा येतात. पहिल्या चेंडूवरती संघ पोचलाय तो म्हणजे 4 वरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. यावेळी जर बघितलं आपण तर यष्ट्यांच्या मध्ये सापडलाय. इथून प्रकाश पाटील परतावा लागेल, कारण यष्ट्यांच्या मध्ये सापडलाय. LBWच्या रूपामध्ये परतावा लागतंय. बॅक टू डगआउट गॉन.
पहा हा हा रॉयल ग्रुप स्टँड आहे ज्यामध्ये नितेश पाटील आहेत, विशाल पाटील आहेत, महेंद्र पाटील आहेत, त्याच्यानंतर विद्याधर आहेत, राजेंद्र आहेत, त्या स्टँडमध्ये बसलेले आहेत. आणि एक पारितोषिक आलंय. महेश पाटील जसे मैदानावरती आले तसं महेश पाटीलसाठी पारितोषिक आलंय. आनंदी रिक्षा जगन पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा पण दिल्या आहेत आणि त्याने म्हटलंय की महेश पाटील यांच्या बॅटमधून जर 3 सलग षटकार आले तर 2100 रुपयाचं प्राइज आहे ते जगन पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहेत. आणि आजचे बर्थडे बॉय मैदानावरती दाखल झाल्यात महेश पाटील. क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, टॅलेंटही आहे, परंतु दाखवण्याची हीच वेळ खरी वेळ आहे. हा नक्कीच ॲबिलिटी आहे, एक्सपिरियन्स आहे. सध्या महेश पाटील याच्याकडे पाहायचं आहे. भूपेंद्र पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न इथून घडतंय. प्रभाकर ओगेला परतावा लागतंय. इथून आपल्या फॉलोथ्रो मध्ये चांगला पिकअप केलं गेलं चेंडूला आणि इथून आणखीन एक गडी बाद होतोय श्री सत्यनारायण कोपरी मास्टर कोपरी या संघाचे. पण हवेचा फ्लो थोडंसं हवेचा फ्लोच माइंडिंग करतोय. मागच्या 2 ते 30 स्पर्धेमध्ये देखील षटकाराची तितकी आतिषबाजी नाही पाहायला मिळाली जितकी व्हायला हवी तितकी नाही पाहायला मिळाली. त्याचं कारण होतं की या मैदानावरती एक नोव्हेंबर किंवा डिसेंबरचा जो महिना असतो ना, तर नोव्हेंबर ते डिसेंबरच्या महिन्यामध्ये तितका हवेचा फ्लो नाही. पण जसा जानेवारी सुरू होतो ना, तो हवेचा फ्लो ऑन साइड, मिड विकेट, बॅकवर्ड, स्क्वेअर लेग याच ठिकाणी जास्तीत जास्त पाहायला मिळतोय. ओहो, फटका खेळला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू वरती चढलाय. झेलची संधी आहे. आणखीन एक कॅच घेतली जात आहे. महेश पाटील बॅक टू डिपार्ट झॉन. म्हणजे महेश पाटीलसाठी पारितोषिक शिर्डीवरनं आलं होतं. म्हणजे कोपरीगाव साईराम ग्रुप आहे त्यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं क्रॅश प्राईज होतं. पण इथून महेश पाटील परतावा लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पण सध्या तरी जर स्थिती बघितली ना तर इथून पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. धनंजय पाटील जर विचार केला तर इथून पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. कारण महत्त्वाचे 3 खेळाडू बाद झालेत. 4 धावा इथून फलकावरती लागले गेल्यात आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळही पूर्ण झालाय. 2 गोष्टीची चर्चा होती की साईराम जे बक्षीस आलं होतं ते सध्या पायी शिर्डीला निघालेले आहेत चालत चालत. पण तिथेही आता मोबाईल ऑन झाल्यात. म्हणजे जे शिर्डीला गेल्यात ना, नारंगीची जी पदयात्रेची पालखी सोहळा गेलाय, मग तिथे काही जण आहेत तर त्या काही जणांनी मोबाईल ऑन केलाय. युट्यूब लावला, युट्यूबला DBN लाईव्ह लावला. कारण की मॅच पाहण्यासाठी प्रत्येकाची आतुर पहा. शिर्डीमध्ये असताना देखील शिर्डीला चालत जातानाही त्या ठिकाणी काही पारितोषिक लावलेले आहेत. सचिन पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. दुसऱ्या बाजूला हरेश्वर पाटील मैदानावरती आहेत. ही जोडी घनश्यामजी महत्वाची आहे. ही जोडी महत्वाची आहे. हरेश्वर पाटील आहे, दुसऱ्या बाजूला सचिन पाटील आहे ना, ही जोडी खूप महत्वाची आहे. म्हणजे या जोडीचं मैदानावरती राहणं तेवढं गरजेचं आहे. ही जोडी जर मैदानावरती राहते ना तर कोपरी संघाच्या धावा आहेत त्या धावा बनवण्याचा चान्सेस आहेत. पण दुसऱ्या बाजूला टिवरीने काय विचार केलाय? टिवरी मास्टर सध्याच्या घडीला विचार करतोय की ते बॅट्समॅनला सेट नाही होऊ देत. दुसरी गोष्ट कोपरी संघानं काय केलंय, एक चुकी केलंय. जिथे सिंगल डबल घ्यायचे होते ना, तर सिंगल डबल नाही घेतलं सुरुवातीला, मोठ्या पटक्यासाठी गेले, तिथे कुठेतरी चूक घडले. घनश्यामजी हा नक्कीच. पण इथून आता मात्र नवीन बॅटर आहे. सध्या कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल श्री सत्यनारायण कोपरी. पण यावेळी फाईनचं क्षेत्र निवडलंय. सचिन पाटीलच्या बॅट मधून इथून चेंडू सीमारेखा पार जाईल का? पण शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं गेलंय. सध्या 2 तर आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पण फेकी होते खराब. आता इथून तिसऱ्या धावेचा प्रयत्नही केला जातोय आणि सचिन पाटील सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पाहायला भेटले जातात. हा फटका महत्वाचा होता. इथून 7 धावा फलकावरती लागले गेल्यात. इथून स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. इथून धावा येणं सध्या तरी गरजेचं आहे. आणि घनश्यामजी अशा वेळी काय करायचं आहे? मोठे पटके नाही आहेत ना, मग मोठे पटके न असताना तुम्हाला बिटवीन द गॅप खेळायचे आहेत. गॅप टू गॅप शोधायचे आहेत. अशा वेळी तुम्ही ग्राउंड शॉट खेळायचे आहेत आणि ते सध्या सचिन पाटील अद्यावत करतायत. मोठ्या फटक्याची जोखीम नाही पत्कारली, फक्त फाईन लेगला दिशा दिली आणि तिथून मात्र फटका खेळत असताना पाहायला मिळाले. दबादा फलकावरती लगावले गेले 7. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. भूपेंद्रला गोलंदाजी मार्कवरती पाहतायत.
समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजानं अडवलाय बॉलला. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं. 2-2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धाव आहे 7. 3.50च्या सरासरीनं हा खेळ मैदानावरती चालू झालेला आहे. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे. काय घडेल काय बिघडेल याची चर्चा करण्या अगोदर आपण वळूया डीजे कडे. ऐकूयात एक संगीत. अंगावर आला तर शॉट वन उडू देतो षटकार जाऊ धन्यवाद दे डीजे. आणि नक्कीच म्हणजे सध्या तरी 12 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 7 धावा बलकावरती लागले गेल्यात. आता इथून स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. सिंगल डबल येणार धावा गरजेचं आहे. पण इथून पारितोषिक सुद्धा येते. म्हणजे हरेशसाठी पारितोषिक आहे लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 षटकार, तर 6,000 रुपयाचं कॅश प्राईज मंगेश पाटील याच गावचे जावई आहेत आणि त्यांच्याकडनं हे पारितोषिक येते. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर संघाच्या एकूण धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या मात्र 7 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकारासाठी प्रभाकरजी ओगे साहेब यांच्या माध्यमातून देखील आता 500 रुपयाचा प्राइज लगावण्यात आलेला आहे. सचिन पाटील आणि हरेश्वर पाटील ही जोडी आहेत. पण घनश्यामजी कॅल्क्युलेशन काय कोपरी संघा पुढे कॅल्क्युलेशन आहे 35-40 किमान 40च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न कोपरी मास्टरचा संघ करणार. फुलटच बॉल आहे, ग्राउंड शॉट खेळलाय. ह्या फटक्याची नितांत गरज आहे. 1 रन तर त्या ठिकाणी घेतले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का, तर दुसऱ्या रनचा प्रयत्न मैदानावरती होतोय. आता या ठिकाणी कहाणीमध्ये आणखीन एक ट्विस्ट असणार आहे घनश्यामजी. टिवरीनं पकड निर्माण केली 2 षटकामध्ये, पण टिवरी अशा वारंवार चुकी केलं ना तर कदापि ते भोगदावं लागणार आहेत. आणि जे फटक्याची गरज होती ते सचिन पाटील आता अद्यावत करतायत. ग्राउंड शॉट खेळतायत, सिंगल डबल मध्ये मेंटेन करतायत. हे खूप निर्णायक असणार आहे. हा नक्कीच, कारण इथून क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं होतं पण फेकी खराब झाली आणि गोलंदाजाने कलेक्ट केला नाही. त्यामुळे या चेंडूवरती 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आपल्याला बघतोय. यावेळी पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळले जाते. लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवरती येईल. 1 धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. आणि सध्या तरी जर बघितलं ना तर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही साईडने दबाव पाहायला भेटतोय. नाही ऍक्शनवर रिॲक्शनवर प्रतिक्रिया सुरू आहे. म्हणजे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कोपरी मास्टरचा संघ बसलेला, पण तिथे जर कॅमेरा आला ना तर तिथे ऍक्शन रिॲक्शन सुरू आहेत. धाव्यांसाठी धावा धाव पळापळ सर्व काही सुरू झालेलं आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर संघाच्या एकूण धावा आहेत 10. मॅजिकल फिंगर आलेले आहेत आणि हा फिंगर येणं खूप गरजेचं होतं. म्हणजे 10चं ज्या दुहेरी आकड्यामध्ये जाणं गरजेचं होतं त्या दुहेरी आकड्यापर्यंत सत्यनारायण मास्टरचा संघ पोहोचलेला आहे. गोलंदाज रेडी आहे स्ट्राईकवरती हरेश्वर. ओहो फुलटसला फुल टोल वसूल करत असताना बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारासाठी 500 रुपयाचा प्राइज हरेश्वर पाटीलांना लागू होत आहे. आणि या फटक्याची कोपरी मास्टर संघाला गरज आहे या फटक्याची. आणि ते प्राइज देखील आमच्यापर्यंत जमा होत आहेत. हरेश्वर पाटील यांच्या नावावरती धावसंख्या धावफलकावरती 16 ऑन स्कोर कार्ड मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती लगावले गेले आहेत. दबाव दडपण प्रेशर दबाव में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते. या ठिकाणी तुम्हाला बिखरायचं नाही, निखरायचं आहे. निखरले तर हा मॅच तुमच्या बाजूने जाऊ शकतोय. ओव्हर द विकेटने ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न होता. 2 गोष्टीची चर्चा रंगली होती मैदानावरून. कदापि आउटसाइड ऑफ्टमच्या बॉलला घनश्यामजी रेंज करण्याचा प्रयत्न केला की काय? हा नक्कीच अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता पण आउटसाइड ऑफ्टमच्या बाहेर पडल्यानंतर हलकाचा खाली राहिला. त्यामुळे फलंदाज पूर्णपणे बीट झाले. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी. इथून चुकी होणार नाही आणि इथून परतावं लागतंय. हरेशला परतावं लागतंय. आणखीन एक गडी बाद होतोय धावसंख्या 16 वरती असताना. धावफलकावरती 16 घनश्यामची चर्चा सुरू होती की मैदानावरून हवेचा स्रोत थांबलेला. हवा इतकी नाही दिसत. आता मैदानावरती हवा कोणाची असणार?
कोबरी संघाचे असणार की टिवरीचे असणार ते थोडंसं वेळामध्ये माहीतच पडणार आहेत. परंतु नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. नमन ओगे मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. नमन आणि सचिन ही जोडी महत्वाची असणार आहेत. परंतु आता इथून सचिन पाटीलची थोडीशी मानसिकता वेगळी आहे. म्हणजे सचिन पाटील आतापर्यंत जो खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतोय, थोडीशी बॅट जी आहे ना ती सावध खेळवण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूने नमन मैदानावरती गेलेले आहेत. नमनला सचिनला साथ द्यायची आहे की तिथून आक्रमण करायचं आहे या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. पण दुसऱ्या बाजूनं घनश्यामजी हरेश आहेत ना, हरेशनं विकेट मिळवून दिलाय. मोठी विकेट घेतलाय हरेश किनीनं हरेश्वर पाटीलचा विकेट घेतलाय. नाही नक्कीच, कारण इथून षटकार आला होता, प्रेशर होतं, पण प्रेशर सावरण्याचं काम हरेशच्या माध्यमातून आपण बघितलं गेलंय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सध्या तरी जर बघितलं तर 1 धाव येते. आता थोडंसं कॅल्क्युलेट झालंय, म्हणजे पहिल्या 6चा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा कमी होत्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा जर आपण बघितलं तर 9 धावा आल्यात, तर या षटकामध्ये 9 धावा आल्यात. तर इथून थोडंसं जे 18 चेंडू 17 झाल्यात, एक कॅल्क्युलेट थोडंसं 6च्या सरासरीने फलंदाजी करते. आता 12 चेंडूमध्ये किमान 12 चेंडू म्हणजे 25 ते 30 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जर केला तर एक चांगली टोटल पाहायला भेटेल. टोटल नाही फाईटही होऊ शकते, म्हणजे फायटिंग टोटली तिला म्हणता येतील. ज्या प्रकारची आपण उल्लेख केला की 12 चेंडूमध्ये जवळजवळ 25 आल्या, तर 12 मध्ये 25 केल्यानंतर धावसंख्या वाढूही शकते. मग ती 40च्या पारही जाईल. मग 40चा ठोका येतो ना, तो 40चा ठोका थोडा वेगळा असतो. मग ती थोडीशी वेगळी धावसंख्या असते. मग मानसिकता काय असते ज्यावेळी चेससाठी याल तुम्ही, त्यावेळी थोडंसं मानसिकता वेगळी असते. प्रयत्न तो करणार, हवेचा फ्लो थांबलेला आहे नो डाऊट अबाउट. परंतु मैदानावरती आता आपलं स्ट्रोक सिलेक्शन काय असणार याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. संपूर्ण स्पर्धा डीबीएन लाईव्हच्या वतीनं ही स्पर्धा मात्र कव्हरेज केली जातात. कॅमेरामॅन प्रशांत, तसंच सागर यांना आपण पाहता साहिली आहेत. हे 3 आज एकाच दिवशी 3 स्पर्धा डीबीएन लाईव्हला कव्हरेज होत आहेत. एक कोपरीचं मैदान, दुसरं नारंगीचं मैदान आणि तिसरं आपल्याच परिसरातील असलेलं खार्डी वैतरणा विभागातील मैदान. त्या ठिकाणी मात्र 3 प्रक्षेपण एकाच दिवसामध्ये सुरू आहेत. हे डीबीएनचं विशेष आहे. नक्कीच, खूप चांगल्या पद्धतीची प्रगती डीबीएनच्या माध्यमातून आपण बघितले गेले. पण सध्या या मैदानावरती प्रगती करणं गरजेचं आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी, जीवनदान आणि चेंडू 1 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. डीजे तुम्हाला थांबवणार, जास्त वेळ नाही वाजवून देणार, कारण की जुगलबंदी सध्या सुरू आहे. तिथे विशाल कांबीर आहेत, प्रभाकर पाटील आहेत, दीपक पण आहेत. म्हणजे आज डीजे ऑपरेटर एक नाही आणले, आज 3 आणलेत, त्यांनाही माहित आहे. बऱ्याच गोष्टीची चर्चा सध्या आहे. स्ट्रोक सिलेक्शन तुमचे महत्वाचे असतात. 21 धावा धावफलकावरती लगवल्यात. नमन ओगे यांच्याकडे श्रमता, यांच्याकडे ॲबिलिटी आहे. परंतु पाहूया, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला बॉल लागला, चेंडू मात्र निघून जातोय. स्वतः संदीप मात्रे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 धाव मात्र या ठिकाणी घेतली गेली आहेत. धावसंख्या धावफलकावरती लगावल्या जातात त्या 22 धावा. घनश्याम, याचं कारण काय माहिती का? हवेचा वेग थांबलेला आहे, हवेचा फ्लो थांबलेला आहे. कदापि त्या कारणामुळे मोठे फटके आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत नाहीत आणि त्याचं कारण हा सामना आपण सध्या मैदानावरती पाहता. हा नक्कीच, पण इथून शॉर्ट सिलेक्शन असणं गरजेचं आहे. कारण सर आपण ऑन साईडला जर बघितलं डीपवरती खेळाडू आहेत, तिथून 2 खेळाडू ऑफ साईडला डीपवरती आहेत. मग इथून जर आपण बघितलं बिटवीन द गॅप्स खेळणं गरजेचं आहे. दिनेश सर आपण या ठिकाणी संपर्क साधा. मोठा फटका खेळलाय, फटका फसलाय का हवेमध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, कुठली चूक होणार नाहीत. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. सचिन पाटील बॅक टू डिपार्ट, गॉन. विकेट रेग्युलरली इंटरव्हल मध्ये विकेट एक चांगली पार्टनरशिप बनवत होते असं वाटलं होतं घनश्यामजी, पण त्याच वेळी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. सचिन पाटील यांची विकेट मात्र मैदानावरती गमवावी लागली आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. निलेश पाटील, जर्सी क्रमांक 04 परिधान केलेले खेळाडू आहेत. निलेश पाटील आज कशा प्रकारे कामगिरी करणार याची चर्चा रंगलेली आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये विनर टीम आपण पाहिलं. सकाळच्या सत्रातील पहिला सामना भाताने मास्टर्स संघानं पहिला विजय मिळवला होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या सामन्यामध्ये श्री गणेश घासकोपरी मास्टर्स यांनी मात्र आपण पाहिलं तर विजय मिळवला. नुकता झालेल्या मॅच मध्ये नवघर संघानं विजय मिळवला, तेही आपण पाहिलेलं आहे. आता या मॅचची चर्चा रंगलेली आहे. चर्चेला उधाणही आलाय, चर्चेला सत्रही आलाय, पण दुपारचं सत्र नेहमी या मैदानाचं इंटरेस्टिंग राहिलेलं आहे. आणि इंटरेस्टिंग चर्चेमध्ये आता घनश्यामजी आमच्या समोर चर्चेसाठी दाखल देखील आहेत. 3 बॉलचा खेळ संपलाय, धावा आहेत 22.
नक्कीच 22 धावा फलकावरती आहेत नवीन बॅटर निलेश पाटील यांना आपण सध्या बघतोय. यावेळी समोरच्या दिशेने इथून डीप मिड ऑफला क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल सुटलाय, झेल तर सुटलाय. सध्या 2 धावा इथून पळून काढत असताना आपण सध्या बघतोय. हा झेल पकडणं गरजेचं होतं. इथून दबाव जर क्रिएट करायचा असता समोरच्या बॅटिंग करणाऱ्या संघावरती तर हा झेल पकडणं होतं. पण सध्या तरी मनामध्ये विचार करेल निलेश की थँक्यू म्हणेल त्या क्षेत्ररक्षकाला. आता बऱ्याच ठिकाणी ना ते 1 रन 2 रनचं महत्व शेवटी समजतं. एका स्पर्धेमध्ये आता नुकतं समालोचन करताना 11 बॉलमध्ये तिथे 7 रन नाही झाले. म्हणजे हे क्रिकेट आहे. निलेश पाटील खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू खेळलाय. परिस्थिती जाणतायत. म्हणजे एका गोष्टीची मी आठवण घनश्यामजी तुम्हाला मुद्दाम करून देईन की पहिला सुरुवातीला क्रिकेट म्हणजे सुरुवातीला एक साईसावली क्रिकेट क्लब होता या गावातील. अंडरआर्म क्रिकेट जास्तीत जास्त अंडरआर्म क्रिकेटला प्राधान्य द्यायचे. पण त्यावेळी निलेश पाटीलची भूमिका काय होती माहिती का? फक्त ग्राउंड शॉट खेळणं. म्हणजे तिथे मोठे फटके निलेश पाटील नाही मारायचे. तर निलेश पाटील यांना आता रोल तोच दिला गेलाय. सध्या मैदानावरती ग्राउंड शॉटसाठी त्यांना सध्या इन्व्हाइट केलं गेलं आहे आणि त्या 2-2 धावेने संघाची धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 26. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फ्लिक केलाय बॉलला. 1 रन तर वेगाने घेतला. दुसऱ्या रनचा प्रयत्न मैदानावरती घेण्याचा प्रयत्न करतात. दुसरी धाव देखील घेतली गेली आहे. ह्याचा दबाव वाढू शकतोय. घनश्यामजी या डबल असतात ना, म्हणजे कधी कधी क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी आता सध्याचे यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत ना, त्यांच्या मनामध्ये काय असतं, एक षटकार मारला म्हणजे आपण भरपूर काही केलं. पण तसं नाही. एक षटकार मारला तर तुम्ही 6च घेऊ शकतायत. पण डबल घेतलं ना तर कदापि 12 होऊ शकतायत. एक षटकार तर इम्पॉर्टंट नसतं. 12 रन तुम्ही डबल घेतले ना तर समोरच्या डोक्यावरती तणावही येतो. हे क्रिकेट आहे. नक्कीच. आणि इथून स्ट्राईक रोटेट होणंही गरजेचं आहे. सध्या निलेशने ती कामगिरी केली. मग 3 मध्ये 6 बनवल्यात आणि तिथून जो स्ट्राईक रन रेट होता आपण जर बघितलं तर तिथून 6 चेंडू या षटकामध्ये जर विचार केला तर 6 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च केल्यात. गोलंदाज मिलिंद याने 6 चेंडूमध्ये 11 धावा. महत्वाचे खेळाडू बाद झालेत पण इथून 28 धावा सध्या फलकावरती लागले गेल्यात. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या चेंडूंवरती या 6 चेंडूंवरती किमान 15 पर्यंत तरी पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. एका गोष्टीचा आपण उल्लेखही केला की पाठीमागे काय झालंय. पण म्हणतात ना की पाठीमागचं नाही पाहायचं. जे काही करायचं ना, म्हणजे एखाद्या रस्त्यावरती जायचं ना तर रस्ता पाठीमागे नाही पाहायचा. रस्ता पुढेच पाहायचा असतो. पुढे नाही पाहिलं तर इन्सिडेंट होऊ शकतं. म्हणून रस्त्याला कधीतरी पुढे मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. पुढे जा, तिथून तुम्हाला मार्ग सापडेल. आता तोच मार्ग सत्यनारायण कोपरी मास्टर संघाला काढायचा आहे. टिवरीने तर प्लॅटफॉर्म सेट केला होता शेवटच्या 4 षटकामध्ये. शेवटच्या षटक आहे. नमन ओगे आहेत. नमन 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 ओगे फायरिंग करतात आणि नमन ओगे यांच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषा पार. षटकार प्रभाकर ओगे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. लई होणार आहे. म्हणून हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रसिद्ध तर करावं लागेल ना. मग प्रसिद्ध करण्यासाठी स्वतःला इम्प्रूव्ह करा, स्वतःला सिद्ध करा आणि ते सिद्ध करण्याचा प्रयत्न सध्या नमन ओगे करतायत मैदानावरती. नक्कीच. आणि नमनची बॅकलिपचा जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने आली होती. यावेळी बॉलच्या रेषेमध्ये गेले होते आणि एक चांगला फटका. पण इथून सावरावं लागेल. टिवरी मास्टर संघाला गोलंदाजी चांगल्या प्रकारची हाताळावी लागेल. पाहायचं आहे पुन्हा एकदा सज्ज. यावेळी ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. शरीराने चेंडूला अडवलं जाते. सध्या तरी एकतर बनवले. दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल. कीपर एंडला तिथून थ्रो होतोय. बॅकअप केलं जाते पण निलेश ह्याची चांगली रनिंग बिटवीन द विकेट सध्या आपण बघतोय. आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचतोय 36 धावेवरती. आणि घनश्यामजी एका गोष्टीचा उल्लेख हाही करेन. पाठीमागच्या 5 चेंडूमध्ये कोपरी मास्टर संघाला 14 धावा आलेल्या आहेत. आज 14चा कडे आहे ना, तो दुपारनंतर 34चा होतो. पण 14ही आता सध्या गरजेचे आहेत. 14 का गरजेचे आहेत माहिती का? त्याचं कारण हवेचा थोडासा फ्लो थांबलेला आहे. नमन ओगे मैदानावरती आहे. नमन ओगे अशा कंडिशन मध्ये भरपूर वेळा खेळलेले आहेत. पण थांबवण्याचं काम विपिन भोईर यांच्याकडेही आहे. नो 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 ना मुन्ना ना, हे नाही करायचं. मैदानावरती नो बॉल आतळलाय. नो बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर 37 धावा. 37 रन ऑन स्कोर कार्ड लगावले गेले आहेत. चालू असलेली मॅच कोपरी मास्टर विरार वर्सेस टिवरी मास्टर्स या 2 संघादरम्यान सुरू असलेला मॅच आहे. क्रिकेटचा घमासान, क्रिकेटची जुगलबंदी सध्या मैदानावरती सुरू आहे. विपिन भोईर वर्सेस नमन ओगे. यावेळचा बॉल आपण पाहिला. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला खोदून काढला. बॉल थांबेल का? नाही 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 थांबणार. 1 बाउन्स से बॉल क्लिअर होईल. 1 2 3 4 चौकार. धावसंख्या 41. घनश्यामजी आपण जो वर्णन केलं होतं ना, पण घनश्यामजी आणखीन ही गोष्ट आहे
या मैदानावरती मिड विकेट, लॉंग ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग या ठिकाणी जर बॉल वन बाउन्स तुम्ही हाताळण्याचा प्रयत्न पकडण्याचा प्रयत्न कराल तर कदापि अशक्य आहे. मित्र म्हणतो अशक्य आहे. नाही नक्कीच, कारण टणक भाग आहे, पण चेंडू पडल्यानंतर तो हाईट घेतो, उचली घेतो आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकाला हा चेंडू अडवणं थोडंसं इझी नाही आहे. प्रयत्न खूप करावे लागतात, पण इथून कुठल्याच प्रकारचा प्रयत्न करता आला नाही. आणि सध्या तरी नमनची बॅट बोलू लागले. इथून सध्या तरी जर विचार केला 3 मध्ये 13 खर्च केल्यात. पहिल्या 4 षटकाची कहाणी बघितली तर टिवरी मास्टर्स संघ चांगली गोलंदाजी करत होता, पण इथून शेवटच्या विपिन वरती इथून जर विचार केला तर अटॅक करत असताना जबाबदारी बिपिन वरती, जबाबदारी नमन ओगे वरती आहे. राईट अप ओव्हर द विकेट पुढचा बॉल. दबाव 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 दबाव, प्रेशर सर्व काही दिसतंय. दबाव में कुछ लोग निकरते तो कुछ लोग बिकरते, आपण पाहिलेलेच आहेत. आणि दबाव मध्ये 2 शिट्टी वाजतायत. एक प्रेशर कुकरची, दीपकच्या घरामध्ये असेल प्रेशर कुकरची शिट्टी वाजते. मैदानावरती गोलंदाजाची शिट्टी वाजणार आहे आणि नमन ओगे यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांचा उत्तुंग षटकार. 6. आणि 47 धावा झालेल्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि प्रभाकरजी ओगे साहेब माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून नमन ओगेंच्या या षटकारासाठी 500 रुपयाचा प्राइजही असणार आहेत. एकूण या इनिंग मध्ये विचार केला तर जवळजवळ 3 षटकार पाहायला मिळाले. हरेश्वर पाटील यांच्या बॅटमधून 1, नमन ओगे यांच्या बॅटमधून 2. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा आता खोऱ्याने वाहू लागलेल्या आहेत. ह्याचं प्रमुख कारण मैदानावरती सध्या बाहुबली सारखी बॅटिंग करतायत. नाव आहे नमन ओगे. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र खेळला फटका. ओहो, व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. आणि नो डीजे नो बॉल आहे. नो बॉल वरती आता पंचाने नुसता षटकार नाही सांगितला, षटकारही सांगितलाय आणि नो बॉलही सांगितलाय. एकूण 7 धावा आता ऍड होत आहेत. 7 धावा हा प्लस पॉइंट आहे. 7 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 54 54 धावा धावफलकावरती लगवल्या आहेत. मी म्हणेन सुरुवातीला संदीपनं चांगलं केलं, भूपेंद्रनं चांगलं केलं, हरेशने चांगलं केलं. मिलिंद आल्यानंतर त्यानंतर थोडंसं बदल झाला, अमुग्राला बदल होताना पाहायला मिळाला. आणि विपिन भोईर यांच्या षटकामध्ये तर धाब्यांची लयलूट करताना पाहायला मिळाले. नक्कीच, आतापर्यंत जर विचार केला तर 4 मध्ये 26 खर्च केल्यात. म्हणजे ज्या पहिल्या 4 षटकाची कहाणी होती ना, ती कहाणी पूर्णपणे बदलून गेले. कारण महत्वाचं होतं, पहिल्या 4 षटकामध्ये जर विचार केला तर पूर्णपणे दडपणात होता श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघ. पण या षटकामध्ये ज्या धावा बनल्यात ना, ह्या जबरदस्त धावा सध्या पाहायला भेटल्या जातात. आणि निखिल ओगे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा प्राइज या बॅटिंगसाठी आलेला आहे. नमन ओगे यांच्यासाठी जमा झालेला आहे. संजय ओगे यांच्याकडूनही 500 रुपयाचा प्राइज आलेला आहे. पहा पारितोषिकांचा वर्षाव. नाही जमा तर करतील सर्व, अन्यथा गुगल पे करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्या संघाच्या एकूण धावा धावफलकावरती 54 54 धावा धावफलकावरती लगावल्यात. अंतिम शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. फटाके देखील आता मैदानावरती फुटू लागलेले आहेत. आता कोणाचे फटाके फुटणार याच्यावरती देखील चर्चा रंगलेली आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 54 धावा 54. नमन ओगे मैदानावरती बॅटिंग करतायत. काय अफलातून बॅटिंग सुरू आहे. राईट ओव्हर द विकेटने पुन्हा स्ट्राईक वरती नमन. फुलटच बॉल होता, फुलटच बॉलला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेल्या. दुसऱ्या रनचा प्रयत्न नमन ओगे करण्याचा प्रयत्न करतात. दुसरी धाव या ठिकाणी मात्र घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावही यशस्वीरित्या त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहे. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अब तक 56 रन या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. घनश्यामजी आपण विश्लेषण केलं होतं की 40 42 45, पण त्याही नाही. आता डायरेक्ट धावसंख्या 50च्या पलीकडेच गेलेली आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा 56. हा नक्कीच, आणि इथून विपिनवरती हल्ले चढवले गेलेत. आणि महत्वाचं आहे सध्या आपण बघितलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी होत होती पहिल्या 4 षटकामध्ये, पण या षटकामध्ये सध्या बघितलं तर लयलूट. पुन्हा एकदा ऑन साईडला अकाऊ कॉर्नर रिजन मध्ये डीपवरचा क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येईल. एक तर बनवले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायचा आहे. इथून कलेक्शन केलं गेलं नाही. सध्या तरी 2 झाल्या. तिसराचा प्रयत्न सुरू असेल, फेक केली जाईल आणि तिथून मात्र जर बघितलं गेलं तर गडी बाद होईल. आणि इथून 2 धावा येतात या चेंडूवरती आणि या 2 धावेने सत्यनारायण कोपरी मास्टर संघ पोहोचलाय. तो म्हणजे 58 धावेवरती जबरदस्त बेसिक उभं केलंय. थँक्यू सो मच विजय मामा, सायनाथ नगरचे आपले समाजसेवक आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण मोलाचा वेळ दिलात त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार असणार आहेत.
आमच्या समोर डॉक्टर पांडुरंगी पाटील साहेब देखील बसलेले आहेत. नाणेफेकीचा कॉल करून घेऊयात. चला, घासकोपरी कॅप्टन, श्री गणेश घासकोपरी कॅप्टन, चला या. आणि दुसऱ्या बाजूला कर्णधार असतील भाताने मास्टर्स. भाताने मास्टर्स, चला कॅप्टन या. चला टॉस करूयात. चला कॅप्टन घासकोपरी मास्टर्स, श्री गणेश घासकोपरी मास्टर्स आणि भाताने मास्टर्स, मी विजय मामा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. भाताने कॅप्टन संजयजी गरत आपल्या कॅप्टनला पाठवून द्या. आणि श्री गणेश घासकोपरी चला टॉस टॉस महेश पाटील येत आहेत. कॅप्टन दुसऱ्या बाजूनं भाताने मास्टर्स. चला इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. सचिन पाटील वेलकम. आज सचिन पाटील यांना आपण पाहिलं, श्री गणेश घासकोपरी शेवटचं षटक टाकलं, अगदी आम्ही पाहिलं आणि जबाबदारी होती. चला राजेश गरत येतात या. राजेश गरत कॅप्टन असणार आहेत एका बाजूला. विजय पाटील घासकोपरी मास्टर कॅप्टन, चला या विजयदा. विजय पाटील आणि राजेश गरत हे दोन कर्णधार असणार आहेत. दोन्ही आमचे चांगले जवळचे मित्र आणि मार्गदर्शक म्हणून विजयदादा नेहमीच असतात. राजेशजी गरत, राजेशजी आपले स्वागत आहे. मी विजय मामांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. किती ओव्हरची मॅच आहे? षटक रोहिदास पाटील, पुढचे षटक किती असणार आहेत? 4 षटकांचा सामना. ओके, तिथे पहिला बघा फोटो काढायला. चला टॉस केला जातोय विजय मामांच्या शुभ हस्ते. छापा म्हटलं गेलं आणि छापा आलेला आहे, यानी की भाताने टॉस जिंकलेला आहे. तर मामांना विनंती करून दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्यात. सर शुभेच्छा द्यायच्यात आपण आणि आपण मार्गस्थ व्हायचं. थँक्यू. टॉस जिंकलेला राजेशजी, 4 षटकांचा मॅच आहे, पहिला मॅच जिंकलेला आहात, नवीन सीझन नवीन सत्र आहे. टॉस जिंकल्यानंतर डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करताना घासकोपरी मास्टरनं देखील सकाळचा एक मॅच चांगल्या प्रकारे जिंकलेला आहे, तर त्यांच्या विरुद्ध रणनीती आणि डावपेचामध्ये काही चेंजेस असणार आहेत? आमचा फक्त लक्ष असेल सचिनकडे लक्ष असणार आहे. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर, आयोजन पाहिल्यानंतर आणि खेळत असताना एन्जॉय किती करतायत? खूप छान आणि एन्जॉय पण आम्ही खूप केला सकाळपासून, त्याबद्दल धन्यवाद मंडळाला. थँक्यू राजेशजी गरत यांचं आपण मनोगत ऐकलेलं. दुसऱ्या बाजूला विजयजी पाटील आहेत. स्पर्धेमध्ये आता टॉस हरलेले आहेत, बॅटिंग करायचे. बॅटिंग करताना 4 षटकामध्ये किती धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 40 पर्यंत जाऊ. 40 पर्यंत. आता प्रमुख असे कुठले बॅट्समॅन आहेत ज्यांच्यावरती तुमच्या आशा अपेक्षा असणार आहेत? यज्ञेश्वर पाटील, स्वतः मी आहे, सचिन, दिलीप, संदीप. कसं वाटतं, कसं एन्जॉय करतात खेळताना? खूप चांगलं वाटतं. थँक्यू सो मच. तर हे होते विजय पाटील, श्री गणेश घासकोपरी मास्टर संघाचे कॅप्टन. टॉसची कहाणी पाहिलीत. भाताने मास्टर विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करायचे श्री गणेश घासकोपरी मास्टरला, परंतु डीबीएन लाईव्हला चालू असलेल्या मॅचचं प्रक्षेपण आपण पाहूयात. आमच्यासोबत जॉईंड आहेत मिस्टर घनश्यामजी भोईर, व्हॉइस ऑफ शिरगाव. थँक्यू. धन्यवाद धनंजय पाटील. नक्कीच आपण या स्पर्धेसाठी आपण अजून एक आवाज ऐकणार आहेत. दिनेश किनी सर आहेत, सध्या आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत आणि धनंजय पाटील सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेत. तर मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं आपण, पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या 4 षटकामध्ये कहाणीचा जर विचार केला तर तिवरी मास्टर संघाच्या बाजूने एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, महत्वाचे फलंदाज बाद केले होते, पण नमन मात्र शेवटच्या त्या 6 चेंडू नंतर काय फलंदाजी केले आणि संघाला नेऊन ठेवलं सरळ.
58 आणि 59 धावेचा इथून पाठलाग करावा लागेल, तो म्हणजे टिवरी मास्टर या संघाला. पहिल्या षटकात घनश्यामजी एकदा थांबवतोय कारण की एक पारितोषिक येत आहे. पंच संजय मेहरा सर आहेत, रेडी आहेत. एक पारितोषिक आहे श्री बंडूजी पाटील कोपरे यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. तसेच आमचे जगन आनंदी मॅजिकचे आनंदी रिक्षाचे जगन पाटील यांच्याकडून देखील 3 विकेटसाठी महेश पाटील यांच्यासाठी 2100 रुपयाचं प्राइज असणार आहे. बंडू पाटील साहेबांच्या माध्यमातून 3000ची देणगी आलेली आहे, त्यांचे मनापासून आभार. चला प्रकाश पाटील रेडी आहे ट्रॅकवरती. यस पंच सांगताय डेड बॉल. थोडंसं रन आपण पाहिलं तर रनवे मध्ये थोडासा चेंजेस पाहायला मिळाला. सत्यनारायण मास्टर्स कोपरी विरार आयोजित आपण पाहतायत आगरी कोली चषक 2024. पहिला बॉल प्रकाश पाटील, स्ट्राईकला संदीप. ओहो पहिलाच बॉल थोडासा धीम्या गतीने हाताळण्याचा प्रयत्न. विकेटकीपर हरेश्वर पाटील यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय आणि गलीमध्ये पाहिलं तर संजय ओगे, पॉइंटमध्ये पाहिलं तर निलेश पाटील, एक्स्ट्रा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये नमन ओगे, त्याच्यानंतर शॉर्ट बॅकमध्ये आपण पाहिलं तर किशोर किनी, लॉंग ऑन मध्ये पाहिलं तर सचिन पाटील, लॉंग ऑफ मध्ये पाहिलं तर राजेश ओगे आपल्याला पाहायला मिळतात. महेश पाटील, सतीश पाटील आणि शशिकांत पाटील. ओहो आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. धावचीची संधी त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला होता. एक नंतर मैदानावरती घेतलंय आणि एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिलं पंच मात्र इशारा कळतायत 2 चेंडूचा केस संपला गेलाय मैदानावरती आणि धावसंख्या धावफलकावरती 1 रन. 22च्या माध्यमातून ही धावसंख्या ऍड होताना पाहायला मिळाली. लक्ष मोठं आहे, संघर्ष मोठा आहे, परंतु करण्याची प्रेरणा आणि जिद्द मनामध्ये असेल तर काही गोष्टी कठीण नसतात. पुण्यात आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बड्डे बॉय महेश पाटील तिथे मात्र पुढे येत आहेत, बॉलला फील्ड करतायत, फेकी करतायत. 1 रन घेतलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न मैदानावरून सुरू झालाय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी परत आहेत माघारी. विकेटचं पतन गॉन. थँक्यू घनश्यामजी. विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं ना तर 3 बॉलचा केस संपला. 2 रनवरती 1 विकेट जी आहे ती विकेट मात्र गमवावी लागलेली आहे. घनश्यामजी हा नक्कीच, कारण इथून जर विचार केला तर पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, पण कॉलिंग नाही झाली आणि कॉलिंग मध्ये थोडासा बिघाड होता, त्यामुळे नॉन स्ट्राईक एंडवरनं स्ट्राईक एंडवरती जात असताना फलंदाजाला परतावा लागला. कारण चांगल्या प्रकारचा बॅकअप झाला आणि तिथून थ्रोही यष्टीरक्षकाच्या हातामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाहायला भेटला. यावेळी ऑन साईडला फटका खेळलाय महेश पाटील. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना 1 बाउंड चेंडूला फील्ड करतील. यावेळी ॲक्युरेट फेकी केली जाईल आणि सध्या तरी जर बघितलं आपण तर कलेक्शन करताना प्रकाश पाटील इथून थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण करतात आणि त्यामुळे इथून 2 धावा या चेंडूवरती येत असताना नक्कीच आपण सध्या बघितलं या आगरीकोडी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सभासद आदरणीय सन्माननीय नरेंद्र किनी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि नक्कीच थोडंसं आमच्यापासून दूर जात असताना यावेळी बॅटची टॉपेज लागली होती. चेंडू इथून जर बघितलं तर प्रकाश पाटील इथून थोडंसं स्ट्रगल करत असताना पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला पण नाही अडवू शकले आणि त्यामुळे या चेंडूवरती येतात धावा 2 आणि त्यामुळे या षटकातील जर विचार केला तर अजूनही चेंडूचा जर खेळ बघितला तर 5 आणि 6 धावा सध्या फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटले जातात. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 6 रनवरती पाहायला मिळत आहेत. लक्ष 59 डाव्यांचा मैदानावरती ठेवला गेला. त्या 58 झाल्या होत्या 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि सुरुवातीला काही अशी सिच्युएशन होती. प्रकाश पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला बॉल लागला. सचिन पाटील त्या ठिकाणी आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात. 1 बाउन्सने त्या ठिकाणी मात्र बॉलला कलेक्ट करतायत. 2 रन त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं. पहिल्या षटकामध्ये रन येतात 8, करायच्यात मैदानावरती रन 59, यानी की 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉल मैदानावरती जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. 51 51 धाव्यांचं लक्ष असणार आहेत. जवळ डीजे विशाल कांबीर यांच्या दिशेने ऐकूयात एक संगीत.
थँक्यू. लक्ष मैदानावरती 24 बॉल मध्ये 51चं लक्ष मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. आणि घनश्यामजी एका गोष्टीची चर्चा असते, म्हणजे 40+ स्पर्धा नुसते 40+ स्पर्धा नाहीये. 40+ स्पर्धा सर्वांना एकत्र आणण्याचं काम आहे. 40+ स्पर्धा एक गाव आणि 20 गावामध्ये आज कनेक्शन होणं, 20 गावामध्ये आज ओळख होणं, ही काही साधी गोष्ट नाही घनश्यामजी. आणि हे सर्व काही आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि त्यामधला हे सर्वजण भाग आहेत. म्हणजे त्यामध्ये आता सर्व आले, डीजे आला, कॉमेंटेटर येतात, स्कोरर येतात, अंपायर येतात. हे सर्व त्याचा अविभाज्य भाग आहेत. लाईव्ह टेक्निकल टीम आहेत. हे सर्व त्याचाच अविभाज्य भाग आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत राजेश ओगे मैदानावर पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल, राजेशचा पहिलाच बॉल उडवलाय, हवेमध्ये खेळलाय सतीश पाटील यांच्या हातामधून झेल निसटलाय. 1 रन घेतलाय, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी घेत असताना आता बॅटरला परतावं लागेल. रन आउटच्या माध्यमातून फलंदाज बाद, गॉन. थँक्यू. लगेच श्री गणेश घासकोपरी मास्टरचा संघ लगेचच रेडी होणार आहेत, कारण की यानंतर त्यांचाच मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. धपलकावरती आता आपण टाइम वेस्ट करू नये. यानंतरचे पुढचे सामने 4 षटकांचे आहेत. कालावधीप्रमाणे आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. आणि घनश्यामजी त्याचं कारणही आहे की सध्या 6च्या सत्रामध्ये थोडासा अंधार होत असतो आणि त्या अगोदर आपल्याला मॅचेस सर्व कंप्लीट करायचे आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतात दिवाकर. या खेळाडूमध्ये पोटेन्शियल आहे घनश्यामजी. बऱ्याच वेळा आपण पाहिलं दिवाकर यांना. दिवाकर समोर राजेश ओगे आहेत. बेस वर्सेस बेसचा हा एन्काउंटर 16 सध्या मैदानावरती रंगतोय. राजेश वर्सेस दिवाकर. हवेमध्ये खेळला चेंडू, झेचीची संधी असेल का? चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 रन तर घेतलं, दुसऱ्या रनचा प्रयत्न सुरू झालाय आणि दुसरी रन मात्र आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या रामचंद्र पाटील आम्हाला माहिती देतात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आहेत. 11 धावा, 11 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 11च्या घरामध्ये आहेत. 59चा पाठला घनश्यामजी या ठिकाणी करायचा आहे. नक्कीच इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे. जशी नमनच्या बॅटमधून धावा आल्यात तशा प्रकारची बॅटिंग करणं गरजेचं आहे. पण सध्या तरी जर बघितलं तर सिंगल डबलवरती भर दिली जाते. पुन्हा एकदा राजेश ओगे सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती. यावेळी पुन्हा एकदा लॉंग ऑफला डीपवरती क्षेत्ररक्षक किशोर यांना आपण सध्या बघतो. 1 धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि सध्या तरी जर बघितलं तर 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावेने टिवरी मास्टर संघ पोहोचलाय. तो म्हणजे 13 वरती 2 गडी बाद आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ इथून पूर्ण होत असताना. नक्कीच आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडू फेकून झालेत. अजून 3 बॉल बाकी आहेत. यानंतर श्री गणेश घासकोपरी मास्टर सभापती श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओहो, थोडासा बाहेरच्या दिशेने अँगल. घनश्यामजी ज्यावेळी लेफ्ट आर्म तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळी बाहेरच्या दिशेने बॉल घेऊन जाताना ते विशेष असतं आणि तोच बॉल मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न राजेश ओगे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, नॅचरल अँगलने गोलंदाजी करतायत. नक्कीच. आणि यावेळी जर बघितलं तर चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, त्यामुळे बॅट आणि चेंडूवर संपर्क झाला नाही. क्षेत्ररक्षकाने शॉर्ट सिलेक्शन केलं होतं पण तिथून पडल्यानंतर खाली राहिला आणि त्यामुळे इथून पूर्णपणे बीट झाले फलंदाज. पुन्हा एकदा राजेश ओगे सज्ज. चेंडू हाताळेल तो म्हणजे 5वा षटक मार्गस्थ सध्या सुरू आहे, ते म्हणजे दुसरं. यावेळी ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आउट ऑफ द पार्क, पण शेवटच्या क्षणाला अडवलं गेलंय सतीश पाटीलच्या माध्यमातून. सध्या तरी 1 तर आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सतीश कौतुक करावं लागेल कारण 4 टाळ्यांचा गजरवणं गरजेचं आहे. सतीश पाटील, कारण की बाउंड्री लाईन पासून धावत जाणं, त्याच्यानंतर बॉलला मध्ये स्टॉप करणं हेही निर्णायक होतं आणि सतीश पाटील यांनी बॉलला मात्र अडवलं. धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचतायत 15च्या घरामध्ये. 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. फक्त बाईक घेऊन जाणाऱ्यांना एक विनंती आहे, बाईक मागून घेऊन जा. मागून रस्ता आहे, समोरून कुणी बाईक नेऊ नये, अडथळा निर्माण होऊ शकतो. खेळाडू खेळतायत, सर्वांना विनंती आहे. पुढचा बॉल राजेश. ओहो, यावेळचा बॉल समोर आढळलाय, तिथे मात्र लेग बिफोरच्या माध्यमातून फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आणखीन एक विकेट गमवावी लागलाय. फलंदाज बाद. बॅक टू दी पवेलियन, गॉन. थँक्यू.
विकेट मैदानावरती येतात. रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट देखील पाहायला मिळतात. दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही घनश्याम जे रिलीज आता करण्याचा प्रयत्न कोपरी संघावरती, म्हणजे सुरुवातीचे 2 षटकं पाहिली ना तर कोपरी मास्टर संघाच्या थोडा आशा अपेक्षा कमी झाल्या होत्या, धावा नाही आल्या होत्या. पण त्याच्यानंतरच्या शेवटच्या षटकात त्या दोन ते तीन षटकामध्ये नमन होगे, हरेश्वर पाटील, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सचिन पाटील यांनी जी बॅटिंग केली त्याच्या जोरावरती निलेश पाटील होते, त्या बॅटिंगच्या जोरावरती आपण पाहिलं होतं. परंतु एक पारितोषिक आहे, त्याच्या दिशेने मी पुन्हा एकदा येतोय. महेश पाटील मैदानावरती आले आहेत आणि महेश पाटील आजचे बड्डे बॉय आहेत. महेश पाटीलनं जर सलग 3 बॉलवरती 3 विकेट मिळवले तर आनंदी रिक्षाचे जगन पाटील आपल्या कोपरी गावचे त्यांच्याकडून 2100 रुपयाचं प्राइज या ठिकाणी असणार आहेत. बंडू पाटील, हरिचंद्र पाटील मामा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहेत. बंडू पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 आहेत. ड्राईव्ह केला, समोरच्या दिशेने फटका खेळला गेला. एकदा मात्र पाहायला मिळतात किशोर किनी चेंडूवरती वेगाने पुढे येतात, बॉलला फील्ड करतात, फेकी करतात, चांगलं क्षेत्ररक्षण. हे का होतं घनश्याम? त्याचं कारणही आहे. ज्यावेळी तुमच्या धावा होतात ना त्यावेळी तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नावाची जी गोष्ट असते ना ती ऑटोमॅटिकली वाढत असते आणि कॉन्फिडन्स सध्या वाढलेला आहे तो श्री सत्यनारायण मास्टर संघाचा. हा नक्कीच, इथून कॉन्फिडन्स लेवल वाढली जाते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते सध्या तरी. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे सतीश पाटील, गचा क्षेत्ररक्षण होते. सध्या तरी जर विचार केला तर 2 धावा या चेंडूवरती येत असताना आपल्याला पाहायला भेटले जातात. नाही, जगन पाटील यांनी आता म्हटलं की मी केक नाही आणणार पण चेक देऊन जाणार. महेश पाटीलला चेक देऊन जाणार आहेत. आता तो कितीच असणार तोही गरजेचं आहे. नक्कीच, मला वाटतं 2100चा असेल, कारण लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद केले तर 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक लावणाऱ्यांची पण एक वेगळी स्कीम असते. त्यांना माहित आहे 3 विकेट लवकरात लवकर कोण घेत नाही. अभेमध्ये बॉल आहे. हरेश्वर पाटील चेंडूवरती धावतायत. कॅचचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल का? 1 रन घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न, धावचीची संधी त्या ठिकाणी आहे आणि फलंदाज बाद झालाय. तिथून रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होतात. घनश्यामजी 1 मिनिट थांबवतोय, डीजे 1 मिनिट थांबवतोय. पण घनश्यामची चर्चा काय होती माहिती का? पारितोषिक लावणारे पक्के शहाणे असतात. ते कधी एका विकेटला बक्षीस नाही लावत, ते बरोबर 3 विकेटला 2100 लावतात. 1 विकेटसाठी जर 500 लावलं तर आणखी मजा येईल. मग महेश पाटील पण ते सांगत असतील की 1 विकेट लावा, बड्डे बॉयच्या बड्डेच्या दिवशी 500 तरी भेटतील. पण पारितोषिक लावणारा जगन पाटील सर्वाधिक हुशार आहे. त्याने 3 विकेटला 2100 लावल्यात. जगन पाटीलला माहित आहे सहजासहजी सोपं नाहीत कोण. नक्कीच, पण इथून आपण जर विचार केला तर टिवरी मास्टर संघाचाही इथून 4 गडीबाद झालेत. इथून स्ट्राईक रोटेट करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील आणि ॲबिलिटी आहे टिवरी मास्टर संघाकडनं, ती ॲबिलिटी आहे. मग ती ॲबिलिटी आज मात्र वापरावी लागेल. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही, तुम्हाला तिथून परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीचा करावा लागेल. सध्या तरी 19 धावा फलकावरती लागले गेल्यात. पाठलाग आहे तो म्हणजे 59 धावेचा संघ 19 वरती आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय पुन्हा एकदा. सतीश पाटील फ्रेम मध्ये येत असताना 1 धाव तर येते इथे आणि सध्या तरी महेश पाटील चांगली गोलंदाजी हाताळली जाते. षटक सध्या मार्गस्थ आहे ते म्हणजे तिसऱ्या षटकातील चेंडूचा खेळ पूर्ण होतो तो म्हणजे 4 धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 20 धावा. आता इथून एकूण धावसंख्येची आवश्यकता आहे ती म्हणजे 39. अजूनही 39 ची गरज आहे. तर या षटकातील बॉल संपले 4, अजूनही 2 बॉल बाकी आहेत. ओहो, फ्लायटेड. आणि घनश्यामजी क्रिकेटमधून तुम्हाला काय मिळालं? क्रिकेटमधून तुम्हाला अनुभव मिळाला, क्रिकेटमधून तुम्हाला एक्सपिरियन्स मिळाला. इतकी वर्ष तुम्ही क्रिकेट खेळला, मग क्रिकेटमधून तुम्ही काय साध्य केलं? तर एक्सपिरियन्स साध्य केला. अशा कंडिशनला कशा प्रकारे गोलंदाजी करायची, अशा बिकट परिस्थितीमधून तुम्ही कसं बाहेर जायचं ना, हे क्रिकेटनं शिकवलेलं आहे. महेश पाटील पुन्हा एकदा. ओहो, स्लोवर बन, थोडासा नॅचरल अँगल आहे, बाहेरच्या दिशेने घेऊन जात आहेत. निर्धाव चेंडूची सांगता आहे ती मैदानावरती पाहायला मिळाली. एक सफल षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलेला आहे आणि 3 षटकामध्ये हे आहेत महेश पाटील. सध्या त्यांच्यावरती कॅमेरा झोन आहे. 08 नंबरची जर्सी आणि आजचे बड्डे बॉय आहेत. बड्डे बॉयनं चांगलं षटक मैदानावरती हाताळलेलं आहे. चर्चा करण्यासाठी हरेश्वर पाटील त्यांच्यासोबत आलेले आहेत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि मैदानाच्या दिशेने येऊयात. महेशदादाची पर्सनॅलिटी, महेशदादाची पर्सनॅलिटी, अशी महेशदादाची पर्सनॅलिटी, महेशदादाची पर्सनॅलिटी, अशी महेशदादाची पर्सनॅलिटी, महेशदादाची पर्सनॅलिटी, महेशदादाची पर्सनॅलिटी. 3 षटकांचा खेळ जर पाहिला ना तर इथून 12 चेंडूचा खेळ आहे. 39 ची गरज आहे. 12-39 वाला मॅच आहेत. आता प्लॅनिंग तर झाले आहेत मैदानावरती. चला जास्त प्लॅनिंग नको. हरेश्वर पाटील चला मैदानावरती. पंच त्या ठिकाणी दर्शवतायत जास्त काही आपण जास्त वेळ नाही जाणार आहेत. 4 षटकांच्या याच्यानंतरच्या पुढच्या मॅचेस होणार आहेत आणि
त्याचमध्ये श्री गणेश घासकोपरी मास्टर प्रथमतः बॅटिंग करेल. फिल्डिंग करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल भाताने मास्टर्स. दोन्ही संघ म्हणजे जवळ पाहिलं तर आपल्या विरारचेच आहेत, म्हणजे विरार पट्ट्यातीलच आहेत. एक भातानेचा संघ आहे जो आपल्या नॅशनल हायवेच्या दिशेचा येतो, तर दुसरा संघ आपल्या बाजूचाच आहे, म्हणजे कोपरीच्या बाजूचाच घासकोपरीचा संघ आहे. त्यामुळे तोही संघ या मैदानावरती नेक्स्ट मॅच खेळताना पाहायला मिळेल. आज डबल धमाका असलेले क्रिकेटच्या मॅचेस रंगलेल्या आहेत. 12-39 फुलटस बॉल होता त्या ठिकाणी किशोर किनी यांना इन्व्हाइट केलं गेलं आहे आणि किशोर किनीचा पहिला बॉल आपण पाहिला तर त्या ठिकाणी मात्र मेल 1 रन. घनश्यामजी. हा नक्कीच. आणि इक्वेशन जर बघितलं आपण ना तर पहिल्या 3 षटकांमध्ये कहाणी सेम आहे दोन्ही संघाची कहाणी सेम आहे. या 12 चेंडूंमध्ये ह्या धावा झाल्यात. मग इथून ह्या धावा बनवल्या जातील का टिवरी मास्टर संघाकडनं? किशोर किनी आहेत सध्या. मोठा फटका खेळला जातोय, चेंडू जातो डीपला, लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक यावेळी जर बघितलं सचिन पाटील असतील, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होते. फेकी थोडीशी इथून जर बघितली तर थोडीशी स्लो हाताने केली आणि त्यामुळे दोन्ही फलंदाजांनी या 2 धावा काढण्यामध्ये यश आलंय. तुम्ही एक चांगली गोष्ट छेडली की 3 षटकामध्ये कोपरी संघ देखील या स्टेजला होता, पण मानसिकता थोडी वेगळी होती. तिथे आक्रमक भूमिका होती. इथे टिवरीलाही आक्रमण करायचं आहे क्षमता, परंतु ती अद्यावत करणं गरजेचं आहे. आणि कदापि आज प्रकाश पाटील या संघामध्ये नाही आहेत. ती एक मोठी बाजू पाहायला मिळतात, तरी प्रकाश पाटील एक आक्रमक विस्फोटक बॅटर आहेत, ते मात्र आज संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आणि ती कुठेतरी जमेची आणि जिमेची बाजू राहिले कोपरी संघाच्या बाजूने. घनश्यामजी. हा नक्कीच. कारण पहिल्याचा जर विचार केला तर महत्त्वाचा खेळाडू नसला तर कॉन्फिडन्स लेवल खेळाडूंचाही वाढला जातो. आज जर विचार केला तर प्रकाश पाटील नाही आहेत आणि त्यामुळे इथून जर विचार केला तर बॅटिंग करणारा संघ टिवरी संघाचा इथून कॉन्फिडन्स लेवल थोडंसं कमी आहे. पण खेळाडू कुठला नसला तरी आपण आज आपल्याला संधी मिळाली, मग त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. इथून टिवरी मास्टर संघाला धावा बनवणं गरजेचं आहे. इथून प्रकाश पाटील सारखा फलंदाज येणं गरजेचं आहे. तशा प्रकारचा फलंदाज पाहायला भेटेल का मैदानाच्या आतमध्ये? सध्या 24. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची गाठले, बड्डे बॉय, चेंडू खाली, झेलची संधी, महेश पाटील. शेवटच्या क्षणाला चेंडूला झेल पकडला जातोय. आणखीन एक गडी बाद होतोय. सध्या तरी 24 वरती आणखीन एक गडी बाद. हॅलो. महत्वाचा विकेट, मोठी विकेट आणखीन एक पाहायला मिळतात. 24 वरती 6 गडी बाद आपल्याला होताना पाहायला मिळालेले आहेत. 3.4 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष मैदानावरती होतो 59 धावेंचं. आता पाहूया समीकरण मैदानावरती. 8 बॉल आणि 35 धावेंची गरज आहे. 8 मध्ये 35 रॉयल ग्रुप स्टँड आपण त्या ठिकाणी पाहतायत. अनेक जण त्यामध्ये बसलेले आहेत. चर्चा त्यांची होणार आहे. 8-35 नक्कीच. 8 चेंडू 35 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये किशोर किणी आहेत सध्या. चेंडू हाताळतो म्हणजे इथून 5वा चेंडू. यावेळी चांगला चेंडू यष्ट्यांच्या बाहेर इथून खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज पूर्णपणे बीट झालेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकता आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं आणि त्यामुळे इथून डॉट बॉल सध्या येत असताना आपण बघतोय किशोरच्या हातखंडातून. 7 मध्ये 35ची गरज आहे. शेवटचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आपण पाहिला तर बरोबर विकेटवरतीच मात्र थांबताना पाहायला मिळाला. तिथून मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतील. रेग्युलरली इंटरवल मध्ये मात्र विकेट पाहायला मिळालेले आहेत आणि 7वा धक्का आहे तो सध्या लागलाय टिवरी मास्टर संघाला. 24 वरती असताना धावसंख्या 7 करायच्या तर 59. एक छोटासा संगीत ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा. मैदानी भिडली बघा सुंदर अशी ही जंग, आयोजन आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग. मैदानी भिडली बघा सुंदर अशी जंग, आयोजन आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग. सारे खेळाडू हो दमदार, सारे खेळाडू हो दमदार, घासकोपरी गावात रंगलाय. इथे काही दिवसामध्ये घासकोपरी मास्टर चषक देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि बालू भोईर यांच्या आवाजामध्ये गायलेलं हे गीतही आपण पाहिलेलं आहात. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत, परंतु शेवटचं षटक हाताळण्यासाठी नमन ओगे मैदानावरती दाखल होत आहेत. ज्या नमनने मैदानावरती बॅटिंग केली, ज्या नमननं मैदानावरती धावा बनवल्यात. 4 व्हीलर आणि बाईकला एक विनंती आहे, प्लीज मैदानाच्या बाहेरून गाड्या घेऊन या. पाठीमागून रस्ता आहे, कुठल्याही खेळाडूला त्रास होता कामा नयेत यासाठी विनंती असणार आहे. शेवटचे 6 चेंडू नमन ओगे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतात. पहिला बॉल जर आपण पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न आहे महेश पाटील. घनश्यामजी एक गोष्ट घडलंय, म्हणजे प्रकाश पाटील त्याच्यानंतर संजय ओगे, शशिकांत पाटील यांच्या हातामध्ये बॉलच नाही गेला.
म्हणजे असे काही क्षेत्ररक्षक आहेत ना त्यांच्या हातामध्ये चेंडूच नाही गेलेले आहेत, असे काही क्षेत्ररक्षक मैदानावरती पाहायला मिळत आहेत. हा नक्कीच आहे, कारण चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते, कुठल्या प्रकारचा मोठा मोठा खेळू तिला जात नव्हता आणि त्यामुळे आपण सध्या बघतोय त्या ठिकाणी स्ट्रोक नाही आहेत. ते पुन्हा एकदा फ्लॅटेड डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न, फलंदाज पूर्णपणे बीट आणि स्थिती म्हणजे पहिल्या 4 षटकामध्ये श्री सत्यनारायण कोपरी संघाची अशी स्थिती होती, पण तिथून थोडीशी अटॅकिंग फलंदाजी केली. इथून जर विचार केला टिवरी मास्टर संघालाही करणं गरजेचं आहे, पण सध्या तरी 4 मध्ये 34ची आवश्यकता, 4 मध्ये 34ची आवश्यकता. नमनोगे चेंडू झेल पकडण्याचा प्रयत्न, पण तिथून त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता हा चेंडू, त्यामुळे नाही पकडू शकले, नाही जज करू शकलं. पण इथून एक धाव येते आणि सध्या तरी 3 मध्ये 33ची आवश्यकता आहे. आणि सध्या जर आपण बघितलं ऑन साईडला आपल्या मंडळाचे अग्रिकुळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवंतदादा पाटील या मॅचचा आनंद घेतात, तसेच आपल्या अग्रिकुळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सेक्रेटरी गणेशजी शिंगे साहेब आहेत आणि तेही या मॅचचा आनंद घेत असताना आपण सध्या बघतोय. थँक्यू. जर गोलंदाजीवरती नमनवरती आक्रमण चढवलं तर विलास दादा कासार उडवले यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे. नमनच्या षटकामध्ये षटकार आले तर नमनच्या विरुद्ध जर 2 षटकार कळले तर विलासजी आपले कासार वडवलीचे आहेत. आणि शेवटचाच बॉल आहे, आता लास्ट बॉल आहे. आता एका बॉलवर त्याला तरी 500 आहेत, पण भागीदारी नाही करायची, पार्टनरशिप नाही करायची. चला शेवटचा बॉल मैदानावरती नमन होगे गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल घेऊन फ्लाइटेड डिलिव्हरी हाताळलाय आणि हा सामना आहे तो सामना जिंकलाय टीम श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी विरार संघानं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. चला एका लाईनअप मध्ये सत्यनारायण मास्टर कोपरी संघ पण मैदानावरती जायचं आहे आणि लाईनअप करायचं आहे, हँडशेक करायचे आहेत आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या बाहेर यायचं आहे. दुसऱ्या बाजूनं लगेचच भातानेचा संघ आहे तो मैदानावरती दाखल होईल आणि घास कोपरी संघ श्री गणेश घास कोपरीचे 2 महत्वाचे बॅटर आहेत ते मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. जशी मॅचला सुरुवात होईल या पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूयात. व्हॉइस ऑफ पांजू दिनेशजी किनेसरांचा आवाज. थँक्यू. त्याला धाडलं वाण्याकडून